नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये पुनश्च स्वागत. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस पार्ट 7मध्ये टँजंट्स, नॉर्मल्स अँड रेडियस ऑफ कर्वेचर वर आधारित एक्झाम्पल बघतो. इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व हा टॉपिक बघा. सो इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट P(x1, y1) is given by y minus y1 is equal to m into the bracket x minus x1, where m is what? Derivative, that is dy by dx, ज्यालाच आपण ग्रेडियंट ऑफ द कर्व असं पण म्हणतो ॲट पॉईंट x1, y1. एक एक्झाम्पल बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द कर्व y is equal to x cube minus 3x square plus 4 at the point 3, 4. तुम्हाला y दिलेला आहे, तो कर्व एक्स क्यूब मायनस 3x² प्लस 4. मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याला आपण एम म्हणतो. एम इज इक्वल टू dy बाय dx. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होणार 3x² मायनस 3x²चं डेरिव्हेटिव्ह होणार 3 टू द 6x. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. सो एम इज इक्वल टू झालं 3x² मायनस 6x. आता आपण एम म्हणजे dy बाय dx ॲट गिवन पॉईंट म्हणजे 3, 4 काढणार. मग एक्सच्या जागी 3, वायच्या जागी 4 असं आपल्याला सबस्टिट्यूट करायचं असतं यामध्ये. म्हणून हा 3 एक्सचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर, हे बघा 3, आणि 6x म्हणजे परत 3. सो 3चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 दॅट इज 27, आणि इथं 6, 3चा 18. सो 27 मायनस 18 म्हणजे 9. सो एम इज इक्वल टू 9 आलेलं आहे. मग आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट लिहिणार. इक्वेशन ऑफ टँजंट इज गिवन बाय व्हॉट? y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू द ब्रॅकेट x मायनस x1. y1 किती आहे? 4, म्हणून y मायनस 4. m किती आला होता? 9 इज इक्वल टू 9 कंसात x मायनस x1. x1 किती आहे? 3. ब्रॅकेट सॉल्व केला तर हा y मायनस 4 ॲज इट इज 9x मायनस 9 3 जा 27. मग आपण पहिल्यांदा हा 9x लिहू, त्यानंतर हा y आपण राईट साईडला लिहू, तो होणार मायनस, त्यानंतर लिहू मायनस 27, आणि हा 4 परत आपण राईट साईडला नेला तर तो होणार प्लस. सो 27 मायनस आहे, 4 प्लस आहे, यांची सबट्रॅक्शन होणार मायनस 23. सो इक्वेशन ऑफ टँजंट काय झालं? 9x मायनस y मायनस 23 इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ टँजंट प्रमाणेच इक्वेशन ऑफ नॉर्मल सुद्धा आपल्याला काढायचं असतो टू द कर्व. इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट P(x1, y1) इज गिवन बाय y मायनस y1 इज इक्वल टू 1/m x मायनस x1. एक एक्झाम्पल बघा. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू 3x² मायनस 2x ॲट the point 2, 8. Also find the equation of normal to the curve at that point. Here y is given 3x² minus 2x. आपल्याला पहिल्यांदा m काढायचा असतो. सो m म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो m इज इक्वल टू व्हॉट? 3x²चं डेरिव्हेटिव्ह 6x, 2xचं डेरिव्हेटिव्ह 2. सो dy बाय dx म्हणजेच m किती आला? 6x मायनस 2 याचं डेरिव्हेटिव्ह. आता m म्हणजे dy बाय dx ॲट गिवन पॉईंट म्हणजे 2, 8 काढायचं. म्हणजे एक्सच्या जागी 2, वायच्या जागी 8 या इथं सबस्टिट्यूट करायचं. सो m इज इक्वल टू हा 6, एक्सची किंमत 2 मायनस हा 2. सो 6 2 जा 12 मायनस 2 दॅट इज 10. सो m इज इक्वल टू आला 10. आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट काढणार. इक्वेशन ऑफ टँजंट इज गिवन बाय y मायनस y1 इज इक्वल टू m कंसात x मायनस x1. सो y मायनस y1 आहे 8, m आहे 10, x मायनस x1 आहे 2. ब्रॅकेट सॉल्व केला तर 10x मायनस 20. y मायनस 8 इज इक्वल टू 10x मायनस 20. मग पहिल्यांदा 10x लिही, मग हा y आपण राईट हँड साईडला आणू, तो होईल मायनस. मग 10 2 जा 20 हा जो आहे हा इथं तसाच ठेव मायनस 20, आणि हा 8 आपण राईट साईडला आणला
तर तो होणार प्लस. सो -20 + 8 म्हणजे -12. इन दिस वे इक्वेशन ऑफ टेंजंट झालं 10x - y -12 इज इक्वल टू 0. आता आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल काढणार आहोत. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज गिवन बाय y - y1 इज इक्वल टू 1/m x - x1. सो y - 8 इज इक्वल टू 1/m ची किंमत 10, x - x1 ची किंमत 2. आता ह्या 10ने इकडे नव्हे, ह्या 10ने या साईडला मल्टिप्लाय केलं तर 10y - 8 × 10 दॅट इज 80. आणि 1ने इकडे मल्टिप्लाय केलं तर x - 2 ॲज इट इज. मग पहिल्यांदा x लिही, त्यानंतर हा 10y राईट हँड साईडला नेला, तो झाला -10y. मग हा -2 लिही आणि हा -80 राईट हँड साईडला होणार +80. मग 80 - 2 दॅट इज 78. इन दिस वे इक्वेशन ऑफ नॉर्मल इज x - 10y + 78 इज इक्वल टू 0. Example 3. Find the equation of the tangent and normal to the curve y is equal to x³/2 at the point -1 - 1/2. कर्व असा दिलाय, कर्व दिलाय y is equal to x³/2. m काढायचा आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणून m इज इक्वल टू dy/dx दॅट इज. हा x³ जो आहे, या x³ डेरिव्हेटिव्ह होणार 3x². हा /2 ॲज इट इज. मग अशा रीतीनं m म्हणजे dy/dx ॲट गिवन पॉईंट म्हणजे -1 - ½ जर काढायचं आहे तर एक्सच्या जागी तुला -1 ठेवावं लागेल या इथं. सो हा 3/2 ॲज इट इज. आणि एक्सचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर म्हणजे +1, +1 × 3/2 दॅट इज 3/2. सो m इज इक्वल टू आलं 3/2. आता इक्वेशन ऑफ टेंजंट आपण लिहूया. y - y1 इज इक्वल टू m कंसात x - x1. y - y1 ची किंमत -½ म्हणून कंसात लिहिलं -½ m इज इक्वल टू 3/2. हा x ॲज इट इज. हे मायनस x1 ची किंमत परत मायनस म्हणजे कंसात, म्हणून मायनस प्लस. हा पण मायनस प्लस होईल, लक्षात ठेव. म्हणजे y + 1/2 इज इक्वल टू 3/2x + 3/2. मग सगळीकडे छेदात 2 आहे, मग 2ने सगळ्यांना मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाइंग बाय 2 वी गेट. याला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2y. याला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 कट फक्त 1. याला 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 कट म्हणजे 3x. आणि याला पण 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 कट फक्त 3 शिल्लक राहणार. मग हा 1 आपण या बाजूला आणणार, हा 2y आपण या बाजूला आणणार. तर पहिल्यांदा लिहिशील तू 3x, त्यानंतर हा 2y राईट हँड साईडला गेला मायनस लिहिशील, त्यानंतर हा 3 लिहिशील आणि त्यानंतर हा 1 राईट हँड साईडला आणल्यानं मायनस झाला. मग 3 - 1 म्हणजे 2 होणार. आणि अशा रीतीनं 3x - 2y + 2 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ टेंजंट. आता आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल तुला माहिती आहे, y - y1 इज इक्वल टू 1/m x - x1 असतो. मग y - y1 आहे -½ कंसात लिहिला, 1/m ची किंमत आहे 3/2 म्हणजे 1/3/2 लिहिला. x - x1 ची किंमत आहे -1 म्हणून इथे लिहिला कंसात -1. मग हे मायनस प्लस होणार, माहीत आहे तुला. हा मायनस प्लस होणार, हे पण माहीत आहे तुला. शिवाय हा 1/3/2 हा जो भागिले 3/2 आहे तो आपण जर उलटून गुणिले केला तर तो 2/3 होणार. मग इथं बघ 2 आहे, इथं बघ 3 आहे. छेदातले हे दोन संख्या वेगवेगळ्या आहेत, ह्यांचा आपल्याला LCM काढून त्याने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. आता 2 आणि 3 मध्ये LCM असतो 6. म्हणजे काय तर 2 आणि 3 या दोघांनेही भाग जाईल अशी संख्या शोधायची असते, लहानात लहान. मग 2ने पण भाग जाईल, 3ने पण भाग जाईल अशी संख्या आहे 6. म्हणजे 6ला 2ने पण भाग जातो, 3ने पण भाग जातो. त्या पण लहानात लहान संख्या ही 6. तशा अजून संख्या आहेत पण लहानात लहान 6 आहे, म्हणून आपण 6 LCM घेतला. सगळ्यांना जर 6ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला 6y. इथं जर 6ने मल्टिप्लाय केलं तर 6/2. इथं जर 6ने मल्टिप्लाय केलं तर 6 × 2/3 आणि हा x + 1 ॲज इट इज. मग 3 2 जा 6, तर इथं 2 3 जा 6 असं भाग जातो.
म्हणजे 6y प्लस 3 इज इक्वल टू 2 to the 4 x आणि 2 to the 4 इंटू 1 दॅट इज 4. मग हा 4x, त्यानंतर हा 6y राईट हँड साईडला नेला, राईट साईडला आणल्यानं -6y झाला. हा 4 ॲज इट इज आहे आणि हा 3 राईटला आणल्यानं मायनस झाला. मग 4 - 3 दॅट इज 1. आणि अशा रीतीनं इक्वेशन ऑफ नॉर्मल होईल 4x - 6y + 1 इज इक्वल टू 0. Example 4. Determine the equation of tangent drawn to the ellipse x is equal to 3 cos theta, y is equal to 2 sin theta at theta is equal to π/6. x is equal to 3 cos theta आणि y is equal to 2 sin theta दिलंय. मग आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा ॲट थीटा इज इक्वल टू π/6 असं जर म्हणालो तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. dx/d θ इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज राहणार. कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह असतं -sin θ. मग आता थीटाची किंमत आपण π/6 ठेवू, म्हणजे -3 इंटू साईन ऑफ π/6 आणि साईन π/6 ची किंमत असते 1/2, म्हणून -3 इंटू 1 दॅट इज 3/2. हे झालं dx/d θ. त्यानंतर वायचं डेरिव्हेटिव्ह घ्या, ते होईल dy/d θ. आता y आहे 2 sin θ, साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस थीटा, सो 2 cos θ. आणि मग थीटाची किंमत जर आपण π/6 ठेवली तर 2 cos π/6 आणि π/6 या कोसाईनच्या π/6 ची किंमत असते √3/2, सो 2 √3/2. हे आपल्याला dy/d θ मिळालं. त्यानंतर काढायचं आपल्याला m म्हणजे dy/dx. आणि dy/dx कसा मिळतो? dy/dθ अपॉन dx/dθ. मग dy/dθ किती आहे? 2 √3/2 अपॉन dx/dθ किती आहे? -3/2. हा जो भागिले -3/2 आहे तो उलटून गुणिले करा, म्हणजे 2 √3/2 गुणिले -2/3. मग हा 2 कट होईल, म्हणजे 2 √3/3. सो m इज इक्वल टू -2 √3/. x1 आणि y1 हे पॉईंट सुद्धा काढायचे असतात. मग x तुला दिलेले 3 cos θ, मग x1 काय होईल? 3 थीटाच्या जागी π/6 आणि cos π/6 ची किंमत असते √3/2, म्हणजे 3 √3/2. हा झाला x1. सिमिलरली y दिले तुला 2 sin θ, मग y1 जर काढायचं असेल तिथं π/6 ठेव, म्हणजे 2 sin π/6, म्हणजे 2 इंटू साइन π/6 ची किंमत असते 1/2, म्हणजे 2 कट नुसता 1 राहिला, सो y1 झाला 1. आणि अशा रीतीनं x1 y1 हा जो पॉईंट आहे तो मिळाला 3 √3/2, 1. आता तुला इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट y - y1 इज इक्वल टू m कंसात x - x1. सो y - y1 ची किंमत 1 इज इक्वल टू m ची किंमत -2 √3/3 x आणि x1 ची किंमत आहे 3 √3/2. मग आता ह्याने कंस सोडू आपण, म्हणून हा y - 1 सध्या तर तसाच, -2 √3/3 इंटू x म्हणजे -2 √3/3 x. मग हे मायनस प्लस, हा 2 √3/3 इंटू 3 √3/2, म्हणजे हा 2 कट, हा 3 कट आणि √3 इंटू √3 म्हणजे फक्त 3. अशा रीतीनं हा 1 तुम्ही राईट साईडला आणा तर काय होईल? y इज इक्वल टू -2 √3/3 x, हा 3 आणि हा आणलेला 1 + 1. अशा रीतीने 3 + 1 म्हणजे 4, म्हणजे y इज इक्वल टू -2 √3/3 x + 4. दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट. आता आपण रेडियस ऑफ कर्वेचर वर एक्झाम्पल्स बघतोय. एक्झाम्पल 5 असे, डिटरमाइन द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सरफेस हॅव्हिंग पॅरामेट्रिक इक्वेशन x इज इक्वल टू 3t² अँड y इज इक्वल टू 6t ॲट पॉईंट t इज इक्वल टू 2. आता तुला x इज इक्वल टू 3t² दिले, याचा तू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू t, दॅट इज dx/dt.
मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी असं होईल. हा 2 समोर येईल. 3 इंटू 2 म्हणजे 6 आणि हा 1ने पॉवर कमी होईल म्हणजे फक्त टी. सो डी एक्स बाय डी टी होणार 6t. सिमिलरली तुला वाय दिलेले 6t. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी वाय बाय डी टी आणि 6tचं डेरिव्हेटिव्ह होणार फक्त 6. मग तुला डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टी आहे 6, डी एक्स बाय डी टी आहे 6t. मग हा 6 जर कट केला तर 1 अपॉन टी. अशा रीतीनं डी वाय बाय डी एक्स झालं 1 अपॉन टी. नेक्स्ट डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे या डी वाय बाय डी एक्सला परत डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. आता ते कसं करतात ते बघा. डी वाय बाय डी एक्सला विथ रिस्पेक्ट टू टी आपण ज्यावेळेस परत डेरिव्हेटिव्ह घेतो तर ते आपण लिहितो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पण कसं लिहितो ते बघ. तर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू या डी वाय बाय डी एक्सचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स आणि मग अपॉन डी एक्स बाय डी टी घ्यायचं. हे नीट लक्षात ठेव. डी वाय बाय डी एक्सचं विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि अपॉन डी एक्स बाय डी टी लिहायचं. मग डी वाय बाय डी एक्स तर तुझ्याकडे 1 अपॉन टी म्हणजे याचा अर्थ डी बाय डी टी ऑफ 1 अपॉन टी आणि टी एक्स बाय डी टी तुझ्याकडं 6t आहे म्हणून इथे लिहिलं 6t. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना. मग हा टी वरने अंशामध्ये आणला तर तू टी रेस टू -1 होणार. छेदामध्ये हा 6t हा ॲज इट इज आहे. आता तुला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजे हा -1 समोर येणार आणि यातनं तू 1 मायनस करणार म्हणजे -1 म्हणजे -2 होणार. मग अशा रीतीनं -1 इंटू टी रेस टू -1 अपॉन 6t म्हणजे -2 अपॉन 6t. मग हा जर मायनस आपण छेदात आणला तर तो घात प्लस होणार म्हणजे -1 ॲज इट इज राहील. हा 6 ॲज इट इज राहील. छेदामध्ये हा टी सुद्धा ॲज इट इज राहील आणि त्याच्या शेजारी हा टी स्क्वेअर छेदात येईल तेव्हा पॉझिटिव्ह 2 होणार. अशा रीतीनं टी इंटू टी स्क्वेअर होईल आणि ते झालं 1 अपॉन टी क्यूब म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर झालं बघ -1 अपॉन 6t क्यूब. आता हे डी वाय बाय डी एक्स आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे दोन्हीही ॲट टी इज इक्वल टू 2 काढायचे. डी वाय बाय डी एक्स तू लिहिले 1 अपॉन टी आणि टीची किंमत आहे 2 म्हणजे 1 अपॉन 2. हे झालं डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 2. त्यानंतर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट टी इज इक्वल टू 2 घ्यायचं. पण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे बघ -1 अपॉन 6t क्यूब आणि टीचा क्यूब म्हणजे 2चा क्यूब आणि 2चा क्यूब म्हणजे 8 आणि 8 इंटू 6 म्हणजे 48. अशा रीतीनं -1 अपॉन 48 हे झालं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता आपण जो क्वेश्चन घेतोय तो क्वेश्चन आहे रेडियस ऑफ कर्वेचरचा विच इज डिनोटेड बाय रो. आणि फॉर्म्युला काय बघा. अंशामध्ये रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि या संपूर्णचा क्यूब हे सगळं अंडर रूट आहे आणि अपॉन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ कर्वेचर काढण्याचा पार्ट पाहिजे. आता यात तुला डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 2 तुझ्याकडे आहे. डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट टी इज इक्वल टू 2 तुझ्याकडे. या दोन किमती इथं सबस्टिट्यूट कर म्हणजे रूटमध्ये हा 1 हा प्लस डी वाय बाय डी एक्सची किंमत होती बघ 1 अपॉन 2. हा 1 हा प्लस डी वाय बाय डी एक्सची किंमत आहे बघ 1/2 त्याचा स्क्वेअर हे बघा आणि या संपूर्णचा हा क्यूब मी इथे लिहिला आणि अपॉन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे बघ -1 अपॉन 48. मग हा स्क्वेअर कर म्हणजे असं राहील 1 प्लस 1/2चा स्क्वेअर 1/4 आणि या दोघांच्या ॲडिशनचा हा क्यूब ॲज इट इज आणि हा -1 अपॉन 48 सुद्धा ॲज इट इज. मग आता तू काय करायचं की यांचं ॲडिशन करून घ्यायचे. 4 इंटू 1 दॅट इज 4
प्लस 1 दॅट इज 5. 4 प्लस 1 5 अपॉन 4 चा क्यूब. हे झालं अंशात. तर छेदामध्ये हा -1/48 ॲज इट इज. आता ह्याला कसं सोडवलं जरा शांतपणे बघ. आपण काय केलंय माहिती का, हा जो 5चा क्यूब आहे तो आपण लिहिलं 5चा स्क्वेअर इंटू 5. 5चा स्क्वेअर 25 इंटू 5 म्हणजे स्क्वेअर इंटू 5 म्हणजे 5 क्यूब. सिमिलरली हा 4 आहे, 4चा पण क्यूब करायचा आहे तुला. आपण कसं केलं, 4चा स्क्वेअर 16 इंटू परत 4 लिहिलं. हे यासाठी की आपण हे जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर त्याचा आपण स्क्वेअर रूट घेणार आणि हे मात्र 5/4 ॲज इट इज ठेवणार. मग 25 जर बाहेर काढला तर त्याचं स्क्वेअर रूट होईल 5. 16 जर बाहेर काढला तर त्याचं स्क्वेअर रूट होईल 4 इंटू हे 5/4 मात्र रूटमध्ये तसंच राहील. आणि शिवाय हा जो -1/48 आहे तो आपण उलटून गुणिले केला तो -48 वर आणि 1 खाली राहणार. मग आता 5 ने 48ला जर भागलं तर 12चा भाग जातो. 4 1 4. इथं पण तू म्हणशील 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे 12 पंचे 60. हे निगेटिव्ह साईन इथं. आणि रूटमध्ये पण हा भागाकार आपण करू. 4ने जर 5ला भागलं तर 4 1 4 खालीवरला 1 त्यावर आपण 0 घेतला म्हणून इथं दिला पॉईंट. 4 2 8 खाली उरले 2 आणि 4 पंचे 20. थोडक्यात 5/4 हा भागाकार येतो बघ 1.25. अशा रीतीनं -60 इंटू रूट ऑफ 125 आपण कॅल्सीच्या साह्याने हा स्क्वेअर रूट करून घेऊ. स्क्वेअर रूट ऑफ 1.25 आणि तो येतो बघ 1.1180. तर आपण 4 फिगर लिहू. 1.118 इतकाच आपण याचं स्क्वेअर रूट लिहू. म्हणून 1.25चं स्क्वेअर रूट मी लिहिलं आहे 1.118. मग हा गुणाकार केला, हा गुणाकार आला 67.080. आणि अशा रीतीनं आपण फायनली असं लिहू शकतो की रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू -67.08. अजून एक एक्झाम्पल बघ रेडियस ऑफ कर्वेचरचं. फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर करेक्ट टू 4 significant figures of the part of the surface having parametric equation x is equal to 3t, y is equal to 3/t at point t is equal to 1/2. x is equal to 3t दिले, याचा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेऊया. म्हणजे dx बाय dt 3tचं डेरिव्हेटिव्ह येणार फक्त 3. सिमिलरली तुला y is equal to 3/t दिले, हा t अंशातने म्हणजे t⁻⁻1 होणार. आता तुला dy बाय dt लिहायचं आहे म्हणजे हा -1 समोर येईल म्हणजे हे होईल -3 आणि याच्यातून एक मायनस करायचा म्हणजे t⁻2 होईल. आणि फायनली हा -2 प्लस करण्यासाठी तू याला छेदात ठेवशील तर असं होईल -3/t². हे झालं dy बाय dt. मग तुला dy बाय dx काढायचं आहे. dy बाय dx कसं काढतात तुला माहिती आहे, dy बाय dt अपॉन dx बाय dt. मग dy बाय dt -3/t² आहे तर dx बाय dt आहे फक्त 3. जो भागिले आहे 3/1 आहे त्याला आपण उलटून गुणिले करू शकतो. म्हणजे हा 3/1 आहे म्हणजेच 1/3 असं जर आपण लिहिलं तर हे बघा -3 हा t² आणि हा 3 झाला 1/3 म्हणजे थोडक्यात -3/3t² असं तो भागाकार येणार. मग हा 3 कट केला तर -1/t² हे झालं dy बाय
डी एक्स. आता तुला माहिती डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर पण काढावा लागतो. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज गिवन बाय व्हॉट, डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स. आणि मग आपण डी एक्स बाय डी टी लिहितात. हे आपण मागं पण पाहिलं, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. मग डी बाय डी टी हा डी वाय बाय डी एक्स तर आपण मगाशीच पाहिला -1 अपॉन टी स्क्वेअर आहे. आणि आपण डी एक्स बाय डी टी फक्त 3 आहे. मग अशा रीतीनं हा -1 अपॉन टी स्क्वेअर आहे. याचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी हा टी स्क्वेअर जर आपण अंशात नेला तर तो होणार -2, म्हणजेच -t⁻², आणि आपण हा 3 ॲज इट इज. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे हा -2 समोर येणार. सो हे मायनस आणि हा समोर आलेला मायनस, हे मायनस आणि हा समोर आलेला आहे मायनस. मग हा मायनस मायनस होणार प्लस, लक्षात ठेव. आणि हा 3 ॲज इट इज आहे. आणि ह्याच्यातून एक मायनस केला म्हणजे -2 -1 म्हणजे -3. अशा रीतीने हे मायनस मायनस हे झालं प्लस, हा 2/3. आणि हा जो मायनस घात आहे तो छेदात आणल्यानं परत प्लस घात होतो. मग अशा रीतीनं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय झालं, 2/3t³. मग आता तुला डी वाय बाय डी एक्स आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे दोन्हीही ॲट t इज इक्वल टू 1/2 काढायचे. सो डी वाय बाय डी एक्स ॲट t इज इक्वल टू 1/2. पहिली गोष्ट डी वाय बाय डी एक्स काय आलं आपलं -1 अपॉन टी स्क्वेअर. आणि टीची किंमत किती आहे 1/2. मग 1/2चा स्क्वेअर म्हणजेच 1/4 -1 अपॉन 1/4. आता हे जे भागिले याला मी जर उलटून गुणिले केलं तर हे निगेटिव्ह साईन तर ॲज इट इज राहील. आणि 1/4 होणार 4/1, म्हणजे नुसता 4 लिहिला तरी चालेल. सो डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1/2 आलं बघ -4. सिमिलरली डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट टी इज इक्वल टू 1/2 घ्यायचं. मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आपलं काय आलं 2/3t³ आणि या टीच्या जागी आपण काय लिहिणार 1/2. मग 1/2चा क्यूब म्हणजे 1/8. अशा रीतीने 2/3 इंटू 1/8 म्हणजे हे झालं 3/8. ते भागिले म्हणजे आपण उलटून जर गुणिले केलं तर 2 इंटू 8/3 होणार. हे 3/8 उलटून गुणिले केलं तर 8/3 होणार. आणि अशा रीतीनं 8 इंटू 2 16/3. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आलं 16/3. मग रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला तुला माहिती आहे, रूटमध्ये 1 प्लस डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर या संपूर्ण ॲडिशनचा क्यूब आपण डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. मग आपण किमती भरल्या. रूटमध्ये 1 प्लस ह्या डी वाय बाय डी एक्सची किंमत आहे -4 त्याचा स्क्वेअर आणि या संपूर्णचा क्यूब आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर 16/3. मग हे आपण सॉल्व केलं तर 4चा स्क्वेअर होणार 16. मायनस जरी असलं तर स्क्वेअर प्लस असतो म्हणून +16 +1 म्हणजे त्याचा क्यूब अपॉन 16/3 जो आहे त्याला उलट केलं 3/16. मग अशा रीतीनं 16 + 1 म्हणजे 17 हा त्याचा क्यूब इंटू हा 3/16. मग 17चा क्यूब जर आपण करून बघितला, हे बघ 17चा आपण करतोय क्यूब आणि तो येतोय 4913. तर आपण या 17चा क्यूब केला तो रूटमध्ये लिहिला 4931 आणि मग इंटू हा 3/16 ॲज इट इज. मग आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं. 4913चं स्क्वेअर रूट काढायचं. हे बघ स्क्वेअर रूट 4913 आणि ते येतंय बघ 70.0927. पुढं अजून फिगर आहेत तर आपण 4 फिगर घेऊ. 70.09 इथपर्यंतच आपण लिहू. हे बघ 70.09 इंटू हा 3/16. मग हा गुणाकार जर केला 3 इंटू 70.09 तो गुणाकार येतो इतका.
अपॉन हा 16. आता या 16ने जर आपण 210.27ला जर भागलं तर तो भागाकार येतो 13.141. मग हा 1 जर आपण ड्रॉप केला, कारण आपल्याला 4 सिग्निफिकंट फिगर लिहायचे आहेत. 4 सिग्निफिकंट फिगर येत होतात 1 2 3 4. मग हा 1 म्हणजे 5पेक्षाही कमी असल्यामुळे आपण याला पुढे ड्रॉप करू शकतो आणि आपण लिहू शकतो रो म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू 13.14. दिस इज द रेडियस ऑफ कर्वेचर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.